नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आता सध्या पावसाळा सुरू झालेला आहे। बघू शकता मे महिना जरी असला तरी सुद्धा पाऊस भरपूर सगळीकडे पडत आहे, पूरस्थिती वगैरे झालेली आहे। तर म्हटलं चला आपण पण जाऊया, जरा फिरून येऊया। तर आता आपण बघूया मी कुठे चालली आहे। तर तत्पूर्वी बाहेरचं वातावरण मी तुम्हाला दाखवते। बाहेर बघू शकता रिमझिम रिमझिम असा पाऊस चालू आहे। मुंबईमध्ये जेव्हा मी बाहेर पडली तेव्हा एवढा पाऊस नव्हता, हलका हलका पडत होता। पण नंतर जेव्हा मी पुढे पुढे जशी गेली तसा पाऊस खूप जास्त वाढत गेला। तर म्हटलं तुमच्यासोबत पण थोडंसं शेअर करावं। तसं मुंबईचं ट्रॅफिक बघू शकता। तर चला आता आपण बघूया की मी कुठं चाललेली आहे। ते बाहेर पाऊस आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं। प्रांजल बसली आहे, तिला आलाय कंटाळा। आणि बाहेर बघू शकता माणसं छत्र्या घेऊन आणि मग चाललेले आहेत, कारण पाऊस आहे। पेट्रोल पंपावर गेलो, सगळ्यात त्याचं पेट्रोल भरलेलं आहे। आता तिथून पुढचा आमचा प्रवास सुरू झाला। प्रवासामध्ये खूप जास्त मजा आली। आयुष्यात पहिल्यांदा इतकं एन्जॉय केलं आहे जे मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। तुम्ही काय करता, अर्धाच व्हिडिओ बघताय। माझे व्हिडिओ जास्त मोठे नाही आहेत मंडळी। आता आजचा व्हिडिओ पण जास्त मोठा नाही आहे, 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला लक्षात येईल की आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही काय काय केलेलं आहे ते। तर बाहेरचं हे बघू शकता, इथं आहे ना हे जेल आहे, जे ठाण्याचं सगळ्यात मोठं जे जेल आहे ना ते आहे। त्याच्या पलीकडचा हा परिसर आहे। तर इथं खूप जास्त पोलीस वगैरे असतात, नेहमी अशी गर्दी असते, गजबजाट असतो या साईडला। तर या साईडला येताना थोडीशी भीती वाटतच असते नेहमीच। आणि हे ते त्या साईडचीच कॉलनीच आहे, मला वाटतं हे त्यांचीच पोलीस स्टेशनच्या आजूबाजूची जी कॉलनी आहे म्हणतो आपण, तर तीच आहे। खूप मोठा एरिया आहे हा खरं तर। तिथं शाळा वगैरे आहे जवळ। तर शाळा ही उजव्या बाजूला आहे, ते काही मी शूट घेतलेलं नाही आहे। आता हा ब्रिज आहे, हा कळव्याचा ब्रिज, सगळ्यात मोठा जो पाण्यावरती झालेला आहे। तर तो आहे। थोडाफार व्हिडिओ केला, थोडाफार गंमत म्हणून पोरांसोबत छोटं व्हिडिओ शूट घेतलेला आहे। छोटंच घेतलेलं आहे, जास्त काही मोठं नाही आहे। त्याच्यानंतर आम्ही पोचलो इथं बेलापूरला। आता बेलापूरला इथं हे नाश्त्याचं खूप मोठं छान असं हॉटेल आहे, पण ते नेमकं बंद होतं। त्याच्यामुळे आम्ही हे बिकानेरमध्ये गेलो। आता इथं काय घ्यायचं काय कळत नव्हतं। शेवटी समोसा आणि ढोकळा जमलेला आहे। तर हे बिकानेर पण खूप मोठं असं शॉप आहे। खूप गर्दी होती आणि भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या। आपल्या आवडीचं एवढं काय मला आवडलं नाही, पण खूप जास्त होतं। तर हे तीच बिल्डिंग आहे, त्याच्या बाजूला एक साऊथ इंडियनचं मोठं हॉटेल आहे। तर त्या हॉटेलमध्ये आम्ही बरेच वेळा गेलेलो। खूप छान असं हॉटेल आहे, पण ते नेमकं बंद होतं। आता त्याचं नाव काय माहीत नाही, माझ्या लक्षात नाही, आणि मी वाचलं पण नव्हतं आत्ता जेव्हा गेली तेव्हा। आता हा पुन्हा आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो। बाहेरचं निसर्ग बघू शकता किती सुंदर दिसत आहे। बघून किती मन प्रसन्न होतं हे लक्षात आलंच असेल तुमच्या। सगळीकडे हिरवंगार आहे। तर छान, आजचा व्हिडिओ खरंच खूप खास असणार आहे। या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, तुम्ही बघू शकता। सगळीकडे असे डोंगर वगैरे दिसत आहेत, जसं गावा साईडला असं दृश्य असतं सेम त्या टाईपमध्ये हे दृश्य दिसत होतं। प्रत्येकजण आपापल्या कामाला निघालेलं आहे, असं सगळं दिसत होतं। तर खूप प्रसन्न असं छान वाटत होतं। चला तर मंडळी, आता आपण पोचलेलो आहोत खोपोलीमध्ये। तर तिकडची ही घरं आहेत, अप्रतिम असे बंगले आहेत। आणि हा तो समोरचा डोंगर आहे, गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आपण चाललेलो आहोत। तर त्याच्या बाहेरचा हा परिसर आहे, म्हणजे ते समोर तुम्हाला जे दिसत आहे ते मठ आहे। आता तुम्हाला दिसेलच पुढे बिल्डिंग, तर तुमच्या लक्षात आलं असेल मागे जे मी बोलले, हा मठ आहे। हा सुंदर असा हा मठ आहे। बघता क्षणी काय म्हणतात, मन एकदम प्रसन्न होईल असा आहे, शब्द नाहीत, इतका सुंदर असा मठ आहे। इकडची व्यवस्था म्हणाल तर अप्रतिम आहे। सुंदर असं हे दृश्य आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर हा बाहेरचा एरिया आहे, इथं समोर चप्पल स्टँड वगैरे आहे आणि आतमधल्या साईडला असं हे मंदिर आहे। तर इथं पूजा वगैरे चाललेली होती, पण अलाउड नाही आहे, तरीसुद्धा हलकासा शूट मी घेतलेला आहे। खरं तर त्यांनी सांगितलं होतं की जर कोणी शूट घेतला तर आम्ही 2-3 तास दिवसभर मोबाईल देणारच नाही, त्याच्यामुळे घाबरून घेतलेलं नव्हतं शूट खरं सांगायचं तर।
थोडं थोडं हळूच लपून छपून असं म्हणतो ना, सेम तसं मी घेतलेलं आहे. तर इथं बघू शकता माकड कसं खात आहे खाली पडलेलं. आणि ते म्हणजे इथं खूप जास्त आहेत माकडं वगैरे, छोटी पिल्लं वगैरे बघू शकता बघा. खाली पडलेलं पण तो खातो आहे, हळूच लपून खातो आहे, पण आतमध्ये लपून बसतो आहे. तर हे ते मठ आहे, बाहेरून असं दिसतं. समोर नदी आहे. आता इथं पाताळगंगा ही नदी आहे. नदी नेहमी भरलेली असते. एवढा काय पाऊस झालेला नाही आहे, त्याच्यामुळे नदीला जास्त पाणी नाही आहे. खरं सांगायचं तर फार कमी असं पाणी आहे, दिसतंच आहे तुम्हाला, बघू शकता. आणि इथं माकडं खूप जास्त आहेत. आतमधलं इथं जेवणाची सुविधा अप्रतिम अशी आहे. जेवणाचं इथं आपल्याला कुपन घ्यावं लागतं. आणि कुपन मला माहीत नाही किती रुपयाला वगैरे मिळतं ते. आता ते मिस्टरांनी कुपन काढलेलं होतं, जास्त काही किंमत नाही, 10-15 रुपये असेल. जेवण हे तिकडचं हा महाप्रसाद आहे, उत्तम आहे. सगळ्या बाहेरच्या हॉटेलचं जेवण एका बाजूला आणि हे जेवण एका बाजूला, उत्तम असं इथं जेवण आहे. जेवण वगैरे केलं, अप्रतिम असं जेवण. अगोदर इथं जेवणाची बसण्यासाठी सुविधा नव्हती, पण आता टेबल वगैरे ठेवलेले आहेत. इकडं आपलं स्वतःचं ताट स्वतः धुवायची अगोदर पद्धत होती, पण आता ती सुद्धा बंद झालेली आहे. मंदिराच्या बाहेर म्हणजे मठाच्या बाहेरचा हा परिसर आहे, बघू शकता. इथं दुकानं वगैरे आहेत भरपूर अशी, चॉकलेट्सची वगैरे. आता लोणावळा आला म्हटल्यानंतर लोणावळ्याची की तर झालीच पाहिजे. तर इथं प्रांजल रडत आहे, काहीतरी ती मागत होती चॉकलेट वगैरे. तर इथं भरपूर अशी गर्दी होती. सुंदर परिसर, सुंदर वातावरण, अप्रतिम असं जेवण, सुंदर असा हा मठ आहे. आणि इथं डोंगरावरती सुद्धा आहे, महाराजांची समाधी आहे डोंगरावरती. तिथं काही गेलेलो नव्हतो आम्ही, खालीच दर्शन घेतलेलं आहे. म्हणजे हा खालचा मठ आहे. इथं राहण्याची वगैरे सुद्धा सोय आहे, गाड्या पार्किंगसाठी सुद्धा अप्रतिम अशी सुविधा आहे. सुंदर असं हे दृश्य अगदी डोळ्यात सामावून घ्यावं असं आहे हे वातावरण, खरंच सांगते. आणि इथं भरपूर भाविक भक्त आलेले होते. प्रत्येक जणाला वाटत होतं की सेल्फी काढावा. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने इथं सेल्फी काढतोय. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर तुम्हाला कसा वाटला हा मठ बघायला? आवडला का? गगनगिरी महाराजांचा मठ, सुंदर असं दर्शन झालंच असेल तुम्हाला पण. तर आता याच नोटवरती आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.